वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय रे? मला पण नाही माहिती. मला पण नाही माहिती, अनुजलाच माहिती आहे. मयुरेश झोपेतून उठला, आंघोळ पण नाही केलेली आणि मी पण नाही केलेली. पण मी तोंड धुतलं आणि तोंड पण नाही धुतलेलं. काय तोंड धुतलं, ब्रश केलं फक्त आणि डायरेक्ट हेल्मेट घेऊनच बसलाय. तर आता आम्ही इकडून निघतो आणि अनुजला चांदणी चौकात भेटतो. झोपलेलं नाही मी रात्रभर आणि सकाळीच निघतो. आता सकाळी किती वाजलेत? आता 5, 5:15, 5:30 वाजले. तो कोंडेश्वर टेम्पल, महादेवाचं टेम्पल आहे कोंडेश्वर म्हणून, तिथे चाललो आहे आम्ही. आणि अनुज खूप क्विक प्लॅन बनवतो आणि एकदा प्लॅन बनवला का सक्सेसफुल करतोच, मग काही असू दे. तर मी तर पिलेन आहे म्हणून मी झोपलो नव्हतो. मयुरेश मला नेणार आहे, घेऊन पण येणार आहे. तर मला काही टेन्शन नाही, झोप आली नाही आली सगळे विचारते आता. सो आता गाडी कोल्ड स्टार्ट करतो. कोल्ड स्टार्ट होत नाही. आणि हे खूप सारे सायकल रायडर्स चाललेत हायवेला. खूप मोठी त्यांचा ग्रुप आहे. फर्स्ट टाईम पिलियन राईड म्हणून मागे बसलो आहे. हाय स्पीड नेते तर मला खूप भीती वाटते. आत्ताच चावी आणि हरवली. जस्ट गाडी झाली, जस्ट 5 मिनटं पण लागली नाही. कुठे हां? शोधू नाहीये पडले असेल खाली. पोहोचलेलं नाही अजून. आता आम्ही चाय पितोय CNG गॅस स्टेशन जवळ, जे पण लोकेशन टाकलेली होती. अजून तर तिथेच आहे. अथर्वची वाट बघतोय आणि मला बोलतो फ्लॅटवरती जायचं. पाऊस पडायला लागलाय. आपली राईड इथूनच घरी जातं वाटतं. जातो आपण इथूनच घरी जातात. नाही घरी नाही राईडला जातो. मयुरेशला जायचंच आहे. मारायला 4 महिन्यापासून घरी बसून आहे. किती महिन्यापासून? 4. काय करत? काय बेरोजगार पडलोय. तर आता आमचा रायडर आलेला आहे. मला तर बघून वाटतं हा एकटा झालाय. भावा एकटा झाला का? अरे चांदणी चौकात काय हरपायचं? त्याला पुण्यामधला माणूस आहे, त्याला माहित नाही का कुठे यायचं काय यायचं. मग घरी गेला का? त्याला बोला ना घरी जा. त्याला बोल ना घरी जा परत तिकडनंच. तर उन्हाने पण आलाय आता. निघतो आता आम्ही. खूप टाइम केलं त्याला. बाईचा हेल्मेट. सकाळी पाऊस नव्हता बट आता पाऊस आलेला आहे, तर खूप भिजून टाकलेलं पूर्ण. माती उडते. नाश्ता करायला सांगतो इथे फ्री हॉटेल्सला. पाऊस कमी झाला आणि वेदर क्लिअर होत चालले. खूप पाऊस नकोच असायला पाहिजे, नाहीतर पूर्ण आम्हाला भिजून टाकेल. सकाळी पाऊस नव्हता, आत्ता अचानक पाऊस आला आहे मध्येच. आज समजते समोरच्याची व्हिडिओ काढण्यासाठी पिलियन राईडला किती इफर्ट्स घ्यायला लागतात काय माहिती. पण खूप जास्ती गर्दी आहे. काय झालं? ॲक्सिडेंट आलं का? कामावरती लोक असते खूप सारे. या लहान पोरांची हॅपीनेस बघा तुम्ही. हायफाय देतात आपण जाताना. तर सुपर रोड आहे. डिफरंट अँगल ट्राय करतोय. बसून कसा फील होतं बघूया बाबा. बघतोय, फील करतोय. आणि हा सुंदरसा व्ह्यू बघा तुम्ही. एकदम फॉगी झालेले आणि सिंगल रोड आणि आपले बाईक्स तिघे पण चाललोय लाईनअपमध्ये एकदम. जर ह्या लोकेशनला तुम्हाला जायचं असेल तर कामशेतवरून एक राईड मारलं की आतमध्ये 30-40 किलोमीटर आहे. रोड थोडेसे खराब आहेत बट खूप सिनिक व्ह्यू आहे. फायनली सनराईज झालेला आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण ओले होते ते सुकलो आहे. आणि इथे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत, ते झाडांमुळे दिसत नाही आहेत. पहिल्यांदा मागे बसून सिनिक व्ह्यूज घेतो आहे पिलियन बसून.
सो हे आहे मंदिर, आतमधला हॉल, मुंडेश्वर टेम्पल. दर्शन झालं आता. हा आता यांची मज्जा बघू आपण. हे इकडनं येतात की नाही. हे या लवकर ये. आणि बाहेर शूज काढलेत. नशीब सूर्य आला काही, नाहीतर एवढं पाऊस होता, ओलं झालं सकाळ सकाळी आम्ही. आणि आता हे छोटे छोटे कुंड आहेत, 3 आहेत असे एका मागे एक. इथे आहे, इथे तिथे आहे, खाली आहे. तर आपण बघू आता इकडे चढून बघू थोडंसं वरती. करायला म्हणजे की वरती हे काय बाय हातचं काम. घसरला बूट घसरला की मेलो भावा मी. नाही मग कॅमेराचा अँगल चेंज होईल ना. बघ इथे चढ पहिले व्हिडिओ बनते. अरे तू चाल ना. बस बस मला चढायचं नाही ना, मी तर चढू शकतो आरामात. बंद करले बाबाला नाटक करायला. किती ओव्हर ऍक्टिंग रे, किती ओव्हर ऍक्टिंग. खाली कुंडत इकडं असा फोटो काढला पाहिजे मला. तू कसा करतो. नाही एकदा रिएक्शन दे ना. भाईने गाडी फसवली आहे. ये बात इथून ट्रेन जात आहे. अनुष येस बघितलं का कधी ट्रेन. हो बसला का. ट्रेननी चालू आहे ह्यावेळेस मलकापूरवरून. अमरावती पुणे भेटलं तुला तिकीट त्याचं. अरे हा कसा वास घेत घेत जातो रे गाडी चालत. मागे राहिलो मध्ये अर्जंट ब्रेक मारला, इकडे तिकडे बघतो त्याच्या मागे राहून जमणार नाही म्हटलं. असा घेतो चालतो झोप किती आली बघ. झोप अरे मी झोपलेलोच नाहीये भावा. तुम्ही तर 2-2, 4-4 तास झोपले. कॅमेरा डेव्हिल दिसत. डेव्हिल डेव्हिलच ना, राक्षस. अरे तू सरळ शिवाय बीप करतो ना. नाही तू इथं बोललेल्या शिवाय. अरे मग ते याच्यामुळे ना मला वाटलं एक्सप्रेस आहे. सालेही कोण निघाली रे. लवकर पळव इकडं नको बघू. व्हिडिओ मध्ये करतो आता. जास्ती ट्रॅफिक आहे. किती वाजले रे. 12 1 वाजला. बघ 390X आणि राजवर्धन वाडा जायचं ना. झोप आले खतरनाक भावा. 24 तास झाले बोलतात ना जाऊन. खूप थकलोय आता. जेवलोय पण आम्ही. आणि अजून 40-45 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. कोण चालेल गाडी तू बघू.
विचार करेन मी थोडासा वेळ आल्यानंतर. एक करू शकतो, चांदणी चौकपर्यंत मी चालवतो, चांदणी चौक नंतर तू चालतो. ठीक आहे, ते डिपेंड करतं. गाईज खूप जास्त ट्रॅफिक होते, सो काय शूट नाही केलं मी आणि मीच गाडी चालवत होतो, गोप्रो तर नव्हता आपला. सो एक्झॉस्ट आहे. 24 तास झोप झालेली नाही आहे. आता झोपतो निवांत. 3:30 वाजलेत. बघू आता 10 डायरेक्ट 10-11ला सुटतो आता. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.